नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर मी आहे गणपती खोत, राहणार खैदरापूर, तालुका शिरूर, जिल्हा कोल्हापूर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्क फ्रॉम होमचे फायदे बघणार आहोत. तर सगळ्यात मेन फायदा तुम्ही इथं बघू शकता. मी जे आहे आता माझ्या शेतात इथं कसपट काढवलं आहे बघा, ते लावून गेलं आहे. ठीक आहे, आता इथं हे आता खोडवा आहे. ओके, तर यामध्ये मी आता कसपट काढायला आहे. सगळ्यात मेन आणि बेस्ट फायदा आहे की तुमची घरातली वगैरे सगळी घरातली म्हणा किंवा रानातली इथली कामं होत्यात. तर आता आजचा हा रविवार, आज तसं बघायला गेलं तर आज म्हणजे सुट्टीच असते. पण माझी नाईट शिफ्ट आहे, गुरुवार शुक्रवार सुट्टी असते मला. आणि आता नाईट शिफ्ट झाल्यानंतर आता रविवार आज तर काय म्हणजे मी साईड हसलसुद्धा करते, तर त्याला पण आज सुट्टी आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं शेताकडे जाऊन जरा काय ना काय तर बघूया म्हटलं, काय म्हणजे काय कसपट वगैरे काढायचं असेल तर ठीक आहे. तर त्यासाठी बघून तर फिरून यावं म्हटलं. तर आता बघतोय तर आता जरा हे पाटातलं काय अवधं मारून जाते, फक्त बोधावरलं म्हणजे साईडच्या सरीचं तेवढं राहते. ते थोडं जरा कसपट उठलं ते तेवढं जरा बाकीचं काढायचं चालू आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला सांगतो की वर्क फ्रॉम होमचं काय फायदे जे मी अनुभवले. ठीक आहे, तर सगळ्यात बेस्ट म्हणजे आता तुम्ही गावाकडे आलासा. ओके, तुमचं म्हणजे काम होते, घरातले काम होते, रानातले काम होते, रानातले काम तर आता बघायला लागलायचं मी इथं करायला लागलो आहे. प्लस आता कसं आहे की बाबा, तुम्ही जर पुण्यात वगैरे असत होतं तर फक्त तुम्हाला काम एक कामच म्हणजे काय, कंपनीत जायचं आणि रूमवर पडायचं आणि जायचं कंपनीत, फक्त एकच. पण हे जर तुम्ही गावाकडे असशीला, घरात असशीला, तर तुमचं 8 शिफ्ट म्हणजे 8 किंवा 9 तासाची जे काय तुमचं शिफ्ट असेल, ओके, तर ते कंप्लीट करूनसुद्धा तुम्ही तुमच्या पैपवानांच्याकडे जाऊ शकता. आता ते जर पुण्यात जर तुम्ही असत होतं, पैपवानांच्याकडे जर काहीतरी काम निघलं किंवा जत्राला जायचं असलं तर तुम्हाला 2-4 दिवसाची सुट्टी काढायला लागते. पण इथं असं नाही बाबा. ठीक आहे, तर आमची कंपनी आता जर तुम्ही माझ्या चॅनलवर गेला असतील तर बऱ्यापैकी मी माझ्या ओल्ड कंपनीचे सुद्धा आणि नवीन कंपनीचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन, ते तुम्ही जाऊन बघू शकता. मी त्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ टाकतो यूट्यूबवर. आणि ती कंपनी बऱ्यापैकी मला वर्क फ्रॉम होम फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. ठीक आहे, कारण शिफ्ट वगैरे ऑड असतात, तर त्याच्यामुळे ती फॅसिलिटी मला अवेलेबल आहे. तर त्याचं बेनिफिट म्हणून तुम्हाला सांगतो की बाबा, तुम्हाला गावाकडे म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही आपल्या आईबाबाजवळ असता. ठीक आहे, तुम्हाला कुठे जत्रेला वगैरे जायचं असेल किंवा मित्रांच्याबरोबर म्हणजे गावातल्या मित्रांच्याबरोबर फिरायचं असेल, तर मी सांगतो तुम्हाला माझी दिनचर्या. आता नाईट शिफ्ट असते माझी तर कंटिन्यूअस. ठीक आहे, नाईट शिफ्टनंतर काय करतो मी, साईड हसल करतो, म्हणजे जे काय माझे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असते ते करतो. दुपारनंतर एक झोप काढली की बाबा संध्याकाळी मी पोरांच्याच जातो का, तर बऱ्यापैकी आपले क्लासमेट वगैरे असतात. तर हे एक फायदा आहे. आता हे जर तुम्ही पुण्यात असत होता, ठीक आहे, पुण्यात कसं आहे की बाबा फक्त तुम्हाला एक कंपनी जायचं, कंपनीवरनं रूमवर आला की जेवायचं आणि झोपायचं, फक्त एवढंच काम आहे. आणि कुठेतरी सॅटर्डे संडेला विकेंडला कुठेतरी फिरायला, म्हणजे तो एक खर्च वेगळाच. म्हणजे फिरायला म्हणजे तो काय असा खर्च मी वाईट म्हणत नाही, कारण फिरल्यामुळे माणूस बऱ्यापैकी सुधारतो आहे, तसं काही हे नाही. पण बऱ्यापैकी कसं, आता तुम्ही गावाकडे वगैरे आला, ठीक आहे, गावात म्हणजे इकडचं तिकडचं तुम्ही आता जसं मी पहिला मी बोललो की गावाकडे इकडचं तिकडचे तुम्हाला काम होते. म्हणजे हे एक सगळ्यात बेस्ट बेनिफिट आहे. विकेंडमध्ये म्हणा किंवा ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल तर त्यावेळी तुम्ही बाकीचे कामे वगैरे उरकून घेऊ शकता. आता जसं मी तर रानात बसलो आहे, ठीक आहे, रानातला तिथलं कसपट संपलं की झालं, मी दुपारी जाऊन जेवणार, संध्याकाळी अनेक मित्राच्यावर कट्ट्यावर बसतं आणि परत कामाला. म्हणजे सगळ्यात बेस्ट म्हणजे एक समाधानी आयुष्य तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे मी आता जगतो. आणि देवाच्या आशीर्वादानं सगळ्यात भारी चाललं आहे माझं, निवांत आहे मी. आईवडिलांची पुण्य आहे म्हणायची की बाबा मला पाहिजे तसं जॉब मिळाला. आता जसं मी कोविडमध्ये इथं आलो 2020ला, म्हणजे सगळ्यांचं बऱ्यापैकी वर्क फ्रॉम होमच होतं. ठीक आहे, तर कोविडमध्ये जसं आलो तर बऱ्यापैकी मी इथं सेटल जातो. म्हणजे आता हे जे रानात बसले तर हे आमचं स्वतःचं नाही, हे आम्ही केलेलं रान आहे. ठीक आहे, वाटणीने वगैरे केलेलं रान आहे ते. तर ती मला सवय लागली की बाबा मला शेतीची पण थोडीफार आवड आहे. तर ते आवडून मी सुद्धा शेतातसुद्धा मला काम करायला आवडतं आहे, म्हणून मी आज जातो आहे मित्रांनो. जर समजा मला शेतात जर काम करायचं आवडत नसेल तर मग मी पुण्यातच बसलो असतो. ठीक आहे, तर आवडसुद्धा पाहिजे, असं नाही की बाबा तुम्ही फक्त दाखवण्यासाठी वगैरे वगैरे असं करताय. ठीक आहे, तर हेच गोष्ट होती की बऱ्यापैकी एक समाधानी आयुष्य म्हटलं तर तुम्हाला मी माझ्या अनुभवावरून सांगतो की जे पुण्यात राहून कर्ज अंगावर घेऊन फ्लॅट वगैरे घेण्यापेक्षा त्यापेक्षा गावाकडे येऊन बऱ्यापैकी तुमचं पैसे सेव्ह पण राहतात, तुम्ही बऱ्यापैकी आपल्यांमध्ये सुद्धा असता आणि म्हणजे खर्च पण सुद्धा एवढं होत नाही. ठीक आहे, तर ह्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी असतात. तर त्यानुसारच मी माझी कंपनी निवडलेली आणि बऱ्यापैकी कंपनीसुद्धा चांगली आहे. कंपनीच पण काय असं वाईट नाही की बाबा म्हणजे रिसेशन वगैरे आल्यावर लेअप वगैरे, आता त्या सगळ्यानंतरच्या गोष्टी. पण ॲज ऑफ नाऊ बऱ्यापैकी आता माझं समाधान आयुष्य चाललेलं आहे. जसं म्हणजे देवाकडं मागितलेलं सगळं बऱ्यापैकी आलेलं आहे, तरी चालू आहे बघू. तर फक्त आत्ता हे कसं, आता त्याकडंच मी पात आणलेली जरासं लांब आहेत ना, तुम्हाला दिसणार नाही बहुतेक.
ठीक आहे. तर इथून अजून मला ह्या कडेला त्या रोडपर्यंत तिथं न्यायचं आहे. ठीक आहे. तर आता म्हणजे एक अर्धा पाऊण तास झालं मी आता ह्या रानात बसलो आहे. आता बघूया, एक 10-10:30 वाजल्यात. तर अजून आता किती वेळ लागतं आहे बघू. हे 5 संपवून जायचं म्हणतो आहे आणि दुपारनंतर आल्यानंतर मग पलीकडची सर घ्यायची आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आहे. बघू, भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.